न कोकण सॉरी ए बाबा आता आपण खरं पोहोचलोय कोकणात. थ्रिल. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमच्या कोकण राईडच्या सेकंड ब्लॉगमध्ये. आज बराच लेट उठलो कारण की काल एवढा फुल डे ऑलमोस्ट ट्रॅव्हल करून राईड करून खूप थकलो होतो. आणि आता आम्ही सुदीतचा जो फार्म हाऊस आहे तिकडे आम्ही स्टे केला होता. तर तुम्हाला मी त्याचे थोडेफार क्लिप्स दाखवेल कारण की खूप मस्त बिल्ड केला आहे हा फार्म हाऊस यू कॅन से होमस्टे पण बोलू शकतात. इकडे भरपूर सारे बंगलोज आहेत, अराउंड मोर दॅन 100 आहेत. एक्झॅक्टली नंबर नाही माहिती ऑब्वियसली, बट खूप मस्त आहे. तुम्हाला फॅमिलीसोबत यायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकतात. आत्ता तरी आम्ही गणपतीपुळेला जायचा प्लॅन करतो आहे. तर पहिल्यांदा तर इकडून निघूया आपण, तर कारण की बिकॉज लेट खूप झाला आहे. कारण की तो आम्ही 10 जणं होतो, 9 जणं आहेत. 9 जणांची आंघोळ, थोडंफार खाणं अँड ऑल होईपर्यंत टाईम लागला. ठीक आहे, काय इश्यू नाही आहे. लेट तर लेट, पण आता आम्ही निघतो इथून. निघून पुढे तुम्हाला दाखवतो आपण कुठे चाललो आहे कुठे नाही. तर कम लेट्स गो. चलो फायनली आता मी निघालो. तुम्ही साईडचा व्ह्यू चेक करू शकतात कसा आहे जिकडे आम्ही स्टे करतो आहे. इव्हेंच्युअली तर हे सुधीरच्या आय थिंक सो काकांचं घर आहे. गणपतीपुळे इथून जवळजवळ 50 किलोमीटरच आहे. आणि अशा रोडसाठीच मेनली मोठं व्लॉगिंग करायचं होतं. हेल्मेट घातला आहे आणि तुम्ही निघतात मस्त एन्जॉय करत 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 चाललाय. त्यामुळे आतून रोड झाला ना, आतून गेले की कसं असं गाव बी बघायला भेटतं ना, तर मजा येते. म्हणजे हे बघत बघत जायची खरी मजा, खरं सांगायला गेलं तर. बाकी असं ट्रॅव्हल करताना असे जेव्हा रोड येतात, मेरा पाय चिक्कल उडला. चिक्कल उड गया. अरे वो दिखाई नहीं मेरे को, टप करके डाल दिया मैंने. आता ऑफ रोडिंग. आता थोडा थोडा ऊन लागायला लागलं पायाला माझ्या. एक तर मी स्लीपर घातले, शूज नाही घातले कारण की शूज माझे पूर्ण ओले झाले होते काल. वाव. ती खरं सांगतो, आता समुद्राच्या जसा बाजूला येतो ना, ऊन लागत नाही बिलकुल नाही लागत. नुसतं म्हणजे ॲटलीस्ट गाडीवरती नुसता आता गार गार वारा वाटतंय. न कोकण सॉरी काय मेरा मिरर. ये पकड़ने का तुटला नाही ना, फक्त हे निघालं. ठीक आहे चल, काय ना सीन नाही. चलो नाही, चल 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 पुढे जाऊन बघू काय सीन ह्याला खालती वर ह्याची. हा नाही पडला ना, मग ठीक आहे. तो अचानक मी गाडीची नॉर्मल स्पीडवरती असताना मध्येच 2-3 खड्डे आले, ते वाचवण्यासाठी आता कॅमेरा पूर्ण हल्ला. तर कॅमेराला पकडायला गेलं तर मिररला हात लागला, मिरर पडला खालती. ओव्हर एक्साइटमेंट झाली, बाकी काय नाही. हे बघा बघा बघा, हे देखो. सांगितलं नाही असेल, मी ह्याच वर्षी पावसाळा जेव्हा जून जुलै समवेअर मंथ चालू होता तेव्हा सुद्धा कोकणला आलो होतो. तेव्हा आलो होतो तेव्हा कार घेऊन आलो होतो आणि आता बाईक घेऊन आलो आहे. दोन्ही टाईम एक्सपिरियन्स केलं, दोन्ही टाईम इट वॉज बेस्ट. बाईकला एक प्लस पॉईंट होऊन जातो की आपण बाईकवरती असतो, पूर्ण एकदम मजा मस्ती करत चाललो आहे. कारमध्ये कसं, कार ठीक आहे ती
एक्साइटमेंट और ती एन्जॉयमेंट तुम्ही कारमध्ये करता येत नाही जी तुम्ही बाईकमध्ये करतात. येस, नो डाऊट आपण थकतो जास्त, काही त्याच्यामध्ये बाईक कारमध्ये असतो तेव्हा सेफ्टी असते जास्त. टोटली ॲग्री. बट यार बाईकवरती पण एक वेगळी मजा आहे, तुम्हाला माहिती आहे बाईकवरती एक वेगळी मजा येते. आणि जेव्हा तुम्ही अशा रोडवरती चालवतात ना तेव्हा तर अजून वेगळी मजा येते. गेटिंग. तर ओ डॉकयार्ड आहे, डॉकयार्ड. ओके ओके. फेरी बोट सेवा याच्यात तर बना. आता मी तवसाळवरतून जयगडला चाललो आहे. तर इकडून आता आम्ही गाडी पण घेऊन जाणार आहे जेटीमध्ये, आणि तिकडून मग आम्ही गणपतीपुळे. आता थोडा नाश्ता करतो आहे, थोडं पाय खाऊन मग निघू पुढे. गाडी एकदम बाय राईड तर एक नंबर झाली आत्तापर्यंत आलो तिथपर्यंत एकदम भाई हळद दुलत करून आम्ही निघून आलो. आता लवकरात लवकर थोडंफार खाऊन तुम्हाला तिकडे दाखवतो पुढे. लेट्स गो. ते 25 किलोमीटर्समध्ये आम्ही गणपतीपुळेला पोचून जाऊ, गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊ, आणि जे उनो खेळताना चिडतात त्यांना थोडे आशीर्वाद द्यायला सांगू. बघा हात येतो जो उनो खेळताना नेहमी चिडतो, चिड्या एक नंबरचा. ए बाबा आरामात आरामात. आणि आपण आता गौ माताचा आशीर्वाद घेऊ. गौ माताचा विजय असो, विजय असो, विजय असो. गौ माताचा विजय असो. देवा आशीर्वाद दे, इसको भी आशीर्वाद दे थोडा. तर राईड अशी असावी, कळलं का रे? बाजूला उचल बोक्या. यार मला खरं सांगतो, इकडे जे लोक राहतात ना ते किती सुखाने राहत असतील यार. एकदम प्युअर एअर, प्युअर वॉटर, प्युअर खाणं, सगळं काय आहे बाई. म्हणजे कधी कधी काय काय लोक जे मजबूत कमवून नंतर असतात ना, कमवून झालंय त्यांचं लाईफमध्ये, त्यांचा एंड गोल हाच आहे की भाई पैसे घ्या जेवढे कमवले तिकडे तेवढे, आणि गावी जाऊन भाई स्वतःचे घर बांधा. घर असेल तर ठीक, नाही असेल तर बांधून घ्या भाई, मस्त तिकडेच राहा, तिकडेच एन्जॉय करा. असं असलं ना हेच पाहिजे बाय. बट हां त्यासाठी पैसा पाहिजे. हा रोड किती सुंदर, आमचा निनाद किती सुंदर. निनाद नुसता हँडसम बॉय आहे. निनाद. अबे यार तुमच्यावर बोलत 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 आलो 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 आलो. अरे तेरे साथ नाही बोल रहा रे मी, तुमच्यासोबत कॅमेरावाल्यांबरोबर बोलतोय. तू अपने ए बघतो काय रे तू, मारू का तुला? हा बघू नको. पहली पेट पूजा फिर देव पूजा, हम लोग में ऐसे ही होता है. मी माझ्या मित्रांचं मन परिवर्तन केलं. आता मी पहिलं गणपती पूजा करणार, गणपती बाप्पाची पूजा करणार, मग नंतर पेट पूजा करणार. ठीक मला पटत. व्हॉट इज दिस, व्हॉट काइंड ऑफ ड्रेस दे आर वेअरिंग. शॉर्ट कपडे घालून कोण येतं मंदिरात? ठीक है यार, बाद में बोलेंगे हमको फ्रीडम नहीं है, तो दे दो भाई फ्रीडम इनको, डालो जो डालना है वो डालो. ओके फायनली गाईज पोचलो. आता दर्शन करतो. मला एवढंच माहिती आहे की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. ठीक आहे.
ठीक आहे, गणपतीपुळेमध्ये आता निघतोय आम्ही. गणपतीचा आशीर्वाद घेतला आणि तिकडेच खानावळ होती, तिकडे जेवलो. आता निघतोय. आता प्रॉब्लेम हा झाला की आता 5:15 झालेत आणि JT 6ची आहे. म्हणजे आमच्याकडे मोजून 45 मिनिट, लेस दॅन 45 मिनिट्स आहे. अभी ठंडी लगने लगा ना. परफेक्ट टाइमला आलो. कारण आता आम्ही तर झालं, आम्ही घरी जायचा प्लॅन करत होतो, बट नंतर मग विचार केला ऑन द वे वेणेश्वर मंदिर पण आहे, तर ते पण तिकडे पण जाऊन दर्शन घेता येईल आपल्याला. मग आता मी तिकडे चाललोय. भेंडी नाईट राईड पण एक वेगळी थ्रिल देते. माझ्या मम्मीने मला स्ट्रिक्टली बजावलं होतं की रात्रीची गाडी नाही चालवायची. आता मी काय करतो, रात्रीचीच गाडी चालवतो. आम्ही वेणेश्वरचा जायला रस्ता हरवलोय. म्हणजे जरा शोधत चाललोय. हरवलं नाही, गुगल मॅपचं बघत बघत चाललोय. मस्त आता एक छोटूसा रस्ता शॉर्टकट काढलाय आईच्या गावात. भाई जरा आपण जास्तच रिस्क घेतो असं नाही वाटत बॉईस? कुणाला तरी विचारलं पाहिजे. कुठे चाललोय भाई? नक्की मंदिराच्या तिकडे जातो की भाई वेगळे कुठे जातो रोड? ए भाई लोक थांबा थांबा. ए सुधीत सुधीत भाई चल चल, रिटर्न रिटर्न, टर्न मारा. ए थांब थांब, एकेकाने मारा, एकेकाने मारा. थांब. ए सुधीत, कविता उतर, कविता उतर. उतरो उतरो उतरो, गलत उतरो. हा पकडा. अशी अशी थांब थांब भावा, कशाला घाई करतोय? एकेकाने एकेकाने. ए निनाद निनाद, भावा निनाद, अरे निनाद, त्याला पकड, सुधीतला हे कर. एकेकाला करा, एकेकाला. हा टर्न मार आरामात. काय नाही. नहीं, हमको शॉर्टकट से जाना है. थांब थांब उमी, तू काय करतोय उमी? अरे 2 मिनिटं तुला बोललो ना थांब. एकेकाने करायचे अशा टाइमला, नको करू. थांब उमी. हाय ना, तो घरातला आगाऊ मुलगा असतो ना. एका घरात असं असतात की एक चांगला शांत मुलगा असतो, एक आगाऊ मुलगा. तो उमी तो आगाऊ मुलगा आहे. नुसतं सांगतोय थांब 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 ना. कुठे? थ्रिलिंग. हा सरळ रस्ता दिसतो. नाही नाही नाही, आम्हाला शॉर्टकट नाही जायचं माहितीये ना, तरी आम्हाला जायचंय. चला. गपचिप लायकीवर आलो आम्ही आता. चाललेलो एक्सप्लोर करायला, पण नको बाबा नको. तिकडचे गाववाले, आम्ही मगाशी तिकडे एका काकांना विचारलं, त्यांनी बोलले आम्हाला स्ट्रेट जा तुम्ही, म्हणजे ह्याच रोडवरतून स्ट्रेट जा. पण आम्ही करते गाव, जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांचं ऐकणार ना 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 ना. आम्ही गुगल मॅप्सला फॉलो करत करत बोललो नाही, गुगल मॅप्स इझी रूट दाखवतो आणि कमी टाईममध्ये पोहोचवतो, तर तो फॉलो करू. ट्रिप फुल भाई ॲडव्हेंचरस चालली आहे. आराम से आराम से बॉईस. पोचलो वाटतं, पोचलो गाईस वेणेश्वर मंदिरला. गावात लाईट नाही आहे आय थिंक सो, त्यामुळे नशीबत पोचलो. चला ठीक आहे, बंद आहे.
वेगळं. ठीक आहे, काही इश्यू नाही आहे, पण नशीब पोचलो. काय हा फक्त माझा फेस नाही पुढचाच दिसणार, सगळा अंधार होता ना. हा बरं आहे ना तुझा फेस ना, व्ह्यू जास्त जातील. उधर आई अबे क्या कर रही है गिरा दी. ओके 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 वो चिल है, आज अभी खाना खा लिया, कुछ है, कुछ नहीं बोलेगा. अरे ओके ओके कुछ नहीं होता रहता. थकलो, मजबूत थकलोय. थोडा थोडा पाऊस पण चालू झाला, बट हा व्लॉग इकडे एंड करूया आपण. आय होप तुम्हाला दोन्ही पहिला आणि दुसरा व्लॉग आवडले असेल. परत मी सांगतो, मी नवीन गोष्ट ट्राय करतोय, चुकी होतील, आय विल ट्राय टू डू माय बेस्ट गाईस. ओके चल, तुमच्याशी भेटतो मी न्यू व्हिडिओमध्ये उद्या, तुमच्यासाठी असेल. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर, लव यू.